32 मन, 1 मन म्हणजे 40 किलो, 32 मनाचं वजन करा. त्या काळात 1280 किलोचं सोन्याचं सिंहासन इथे होतं, ते मुघल घेऊन गेले. आणि त्या सिंहासनाची आठवण म्हणून महाराष्ट्र शासनाने ही पंचधातूची मेघडंबरी तयार केलेली. इथे त्यांचं सिंहासन होतं आणि हा त्यांचा दरबार आहे. इथे किती लोक बसायचे माहिती का, सांगतो ना. हा दरबार आहे, इथे त्या काळात 5000 लोक बसायचे. हा दरबार त्या काळात वरतून पूर्ण बंद होता. समोरच्या गेटकडे बघा, तुम्ही जर बॉम्बेचा गेट ऑफ इंडिया, दिल्लीचा इंडिया गेट जर पाहिलात तर इंडिया गेटचं प्रतीक आहे ना, नगारखान्याला म्हणतात. 52 फूट उंची आहे मंदिराच्या. दरवाजाच्या समोर 2 हत्ती सजून उभे केले होते त्या राज्याभिषेकाच्या दिवशी. प्रश्न असा आहे की गडावर जर 2 पायाचा माणूस चढून येऊ शकत नाही, गडावर हत्ती कसे आले? अभ्यासकांचं मत आहे गडावर हत्ती असे आणले, ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी रायगडाच्या बांधकामाला सुरुवात केली ना, त्या हत्तीची छोटी पिल्लं ही पालखीत घालून किल्ल्यावर आणली, त्याचं पालन पोषण रायगडावर. बघा क्रिएटिव्हिटी आहे. या दरबाराचं एक स्थापत्यशास्त्र असं आहे की आता गर्दीमुळे सांगू शकतो, प्रयोग करता येणार नाही की त्यावेळी स्पीकर माईक वगैरे होते का. महाराज तिथे बसायचे, इथे प्रजा बसायची. तिथे हळूवाजात बोललं तर कोपऱ्या कोपऱ्यातल्या लोकांना ऐकायला जायचं नाही इको म्हणतात. पण आजही गर्दी कमी असेल ना, कोपऱ्यात उभं राहून बोललं तर इथे स्पष्ट ऐकायला जातं आणि तिथे बोललेलं तिथे ऐकायला जातं. आता लक्षात घ्या, शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्या सोहळ्याची तारीख माहिती का तुम्हाला? 6 जून 1674. या राज्यसभेमध्ये ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ बसल्यानंतर इथून एक गारद दिली जायची. गारद म्हणजे शिवगर्जना. ती गारद मी देतो, मागून सर्वांनी जय बोलायचा. समोर लक्ष असू द्या. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज संस्थापक बहुजन प्रतिपालक श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय.